पुणे शहर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत प्रशासनाच्या कारभाराचा फटका अनेक उमेदवारांना बसत असल्याचा दावा करण्यात येतोय। शासकीय रुग्णालयाने दिलेलं उंचीचं प्रमाणपत्र नाकारत पोलीस प्रशासनाने अनेक विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना उंचीच्या कारणावरून अपात्र ठरवलं असल्याचा दावा परीक्षार्थींकडून करण्यात येतोय। इतर जिल्ह्यात पात्र ठरलेल्या मुली पुण्यात अपात्र ठरत असल्याचा आरोप करत उमेदवारांनी मोजमाप यंत्रणेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत शासकीय रुग्णालय की पोलीस प्रशासन कुणाची मोजमाप खरी असा संतप्त सवाल उमेदवारांनी विचारलाय। बरं, शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेऊन आमच्या सारख्या विद्यार्थिनींवरती झालेल्या अन्यायाचा फेरविचार करावा अशी मागणी अपात्र झालेल्या विद्यार्थिनींना थेट राज्य सरकारकडे केलेली आहे। त्यावेळेला मी पुणे शहरला फॉर्म भरलेला होता पोलीस कॉन्स्टेबलसाठी। त्यावेळेला मला 154.2 हाईट आहे असं सांगून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। त्यांनी अपात्र ठरवल्यानंतर मी पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जाऊन माझी हाईट चेक केली। तिथं डॉक्टरांनी हाईट चेक केल्यावरती 155 सेंटीमीटर भरलेले आहे। डॉक्टरांनी पण लेखी स्वरूपात लिहून दिलेलं आहे की माझी हाईट 155 सेंटीमीटर आहे। माझी सरकारला विनंती आहे की माझी हाईट बसतीये पोलीस भरतीला, हे अगोदर पण बसलेली आहे, आता बसत नाहीये, तर त्यासाठी सरकारने पुनर्विचार करून मला पोलीस भरतीचा एक चान्स द्यावा आणि माझ्यासारख्या अशा मुलींवरती जो अन्याय होतोय ते सरकारने विचारात घ्यावं। पुन्हा वर्षभर प्रॅक्टिस केली आणि परत पुणे सिटीला फॉर्म भरला, तर तिथे माझी हाईट 153.6 भरली। तिथे मला भरतीमधून बाद करण्यात आलं। तिथे मी त्यांना मागच्या वर्षीचं कारागृहाचं हॉल तिकीट पण दाखवलं, तरी त्या पोलिसांनी मला नाकारलं। माझी एवढीच मागणी आहे की माझ्यासारख्या अनेक पोरी आहेत की ज्यांचे अनेक जिल्ह्यामध्ये हाईट बसल्यात आणि पुणे सिटीलाच त्या अपात्र ठरल्या आहेत। मग पुणे सिटीलाच का हाईटमध्ये अपात्र ठरत आहेत मुली? आणि माझी एवढीच मागणी आहे की अशा अनेक मुली आहेत की ज्या अनेक जिल्ह्यामध्ये ग्राउंड घेऊन आल्यात आणि पुणे सिटीला ग्राउंड देण्यासाठी आल्यात आणि त्यांना हाईटमधून बाद करण्यात आलं आहे। माझी मागणी एवढीच आहे की त्यांना ज्या अनेक जिल्ह्यामध्ये त्यांचं फिजिकलचं जे सर्टिफिकेट असेल किंवा काही पुरावा असेल त्या बघून त्यांना अजून एक संधी या भरतीत द्यावी, एवढी मागणी माझी आयुक्तांना आहे। आणि आज मूळ महत्त्वाच्या मुद्द्यावरती अधिक चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत पोलीस भरतीचे प्रशिक्षक सागर खालकर। सागरजी, या दोन मुलींची प्रातिनिधिक उदाहरणं आपण दाखवली, मात्र पोलीस भरतीचे अनेक घोटाळे समोर येत असल्याचं देखील पाहायला मिळतं। बरं, त्यामध्ये प्रत्यक्ष प्रशासनानं आता किती लक्ष घालणं गरजेचं झालेलं आहे? ज्या विद्यार्थिनी एका ठिकाणी क्वालिफाय होतात त्या दुसऱ्या ठिकाणी डिस्क्वालिफाय होताना दिसतात। उंचीचा मुद्दा नेमका काय आहे? त्यासाठी कुठलं सर्टिफिकेशन द्यावं लागतं? आणि अशा प्रकारे जर घोळ सुरू असेल तर आता थेट पोलीस भरतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं। सागरजी, सर, माझ्याकडे आता सध्या एक हॉल तिकीट आहे एक विद्यार्थिनीचं। पुणे शहरला त्या विद्यार्थिनी 18 फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीसची भरती दिली होती। तिथे तिची हाईट 154.2 सेंटीमीटर भरली। तीच विद्यार्थी बॅट्समन पदासाठी 21 फेब्रुवारीला गेली। विद्या नावाची मुलगी आहे, तिची हाईट 155 सेंटीमीटर भरली। आणि तिसरा मुद्दा असा की तीच मुलगी मागच्या वर्षी पण तिथेच हाईट मध्ये पात्र होऊन ग्राउंड दिलेलं आहे। तर जर आपण आपल्या सिटीमध्ये 2 दिवसाच्या नंतर एखाद्या मुलीची हाईट 1 सेंटीमीटरने कधीच वाढू शकत नाही, सगळ्यात महत्वाचा मुद्दा। आणि सेकंड मुद्दा असा आहे की मागच्या वर्षी जी यंत्रणा हाईट मोजण्यासाठी पुणे सिटीला होती तीच यंत्रणा या वर्षी पण आहे, तरी पण मुली अपात्र का ठरत आहे? कुठेतरी तिथं मला असं वाटतंय मुलांवरती अन्याय होतोय। आणि या वर्षी सगळ्यात जास्त हाईट मध्ये अपात्र झालेला जिल्हा असेल तर पुणे शहर असेल। बरं, याच्यावरती सरकारने काहीतरी विचार केला पाहिजे, कारण की खूप मुलांवरती अन्याय होतोय। सर, माझ्याकडे 25 मुलींचे पुरावे आहेत ज्या विद्यार्थ्यांनी लास्ट इयर तिथेच फॉर्म भरला होता, तिथेच मैदान दिले। आणि सर, एक पुरावा असा आहे, एक विद्यार्थिनी रायगड इथे वेटिंगला आहे, म्हणजे तिची लेखी पण झाली आहे, ग्राउंड पण झाले, ती वेटिंगला आहे आणि MSF मध्ये जॉईन पण आहे, तरी पण अशी विद्यार्थी अपात्र झाली आहेत। कुठंतरी या मुलांवरती 100% अन्याय होतोय। तर यावरती सरकारने काहीतरी विचार केला पाहिजे। आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की वर्षभर मुलगा प्रॅक्टिस करतो आणि त्याला तिथे गेल्यानंतर कळतंय की आपली हाईट बसते किंवा नाही बसत, तर गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासनाने मुंबई पोलीस असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असेल यांनी मिळून एक असं केंद्र किंवा सिव्हिल हॉस्पिटल असेल, जसं पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल आहे, यांच्या ठिकाणी हाईट मोजल्यानंतर त्यांनी ग्राह्य धरली पाहिजे किंवा त्यांनी एक स्वतःचं केंद्र ओपन करावं, जिथे जाऊन ते मुलं हाईट मोजतील, त्यांना कळेल आपली हाईट बसती की नाही बसती। ज्या विद्यार्थ्याची हाईट बसणार नाही असे विद्यार्थी आपलं क्षेत्र चेंज करून दुसऱ्या नोकरीच्या शोधात लागतील। पण असं झाल्यामुळे खूप मुलांवरती पण मग शासकीय उंचीचं प्रमाणपत्र दिल्यानंतरही हा घोळ कशासाठी? प्रशासकीय पातळीवरती काय सुरू आहे? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की
उंची मोजण्यासाठी जी यंत्रणा वापरली जाते त्या यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित का करतात या विद्यार्थिनी किंवा तुमच्यासारखे प्रशिक्षकही? सर प्रॉब्लेम असा आहे की लास्ट इयरला पण तेच यंत्रणा होती जे यावर्षी आहे. तर मग याच्यामध्ये एवढी तफावत का आढळती? 1-1 सेंटीमीटरची तफावत आढळत आहे आणि 2 दिवसानंतर हाईट मोजल्यानंतर टेबल क्रमांक 9 वरती आहे आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी जेव्हा हाईट मोजली ती टेबल क्रमांक 4 वरती आहे. एवढी तफावत का जाणवत आहे? सर ह्या वर्षी असं झालं आहे, ही जी सेन्सर पद्धतीची जी पद्धत आणली आहे याच्यामध्ये एकच माणूस आहे ज्याला 13 ठिकाणचं कॉन्ट्रॅक्ट भेटलेलं आहे आणि ह्या 13 ठिकाणी 100 मीटरचा गोळ चालू आहे सर. बरं. म्हणजे पूर्ण मुलांना 0 मार्क येण्याची जे आहे, मुंबईमध्ये 2700 मुलांना 0 मार्क आलेत. त्याच्यामुळे ह्या यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. तिने 1 साइड चिप लावली आहे. नवीन यंत्रणेचा हे वापर करत नाही, यांना जुनी यंत्रणाच का हवी आहे असा माझा महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीसला प्रश्न आहे. तिने दोन्ही साईडला चिप आणावी आणि चिप अशी आणली पाहिजे ती एकदा स्कॅन झाल्यानंतर ते मार्क एडिट झाले नाही पाहिजे. म्हणजे उद्या 10,000 मुलं येतात मुंबईमध्ये, तर ह्या 10,000 मुलांमध्ये आम्हाला काय माहिती कोणत्या मुलाला किती मार्क पडले? उद्या तुम्ही एडिट करून मार्क वाढून पण देऊ शकतात. बरं. अशी माझी मागणी आहे. पण मग सागरजी, मला एक थोडक्यात विचारायचं जाता जाता अगदी की तांत्रिक घोळ असल्याचा आरोप आपण करताय. अनेक विद्यार्थी जे डिस्क्वालिफाय होताना दिसतात ते देखील करताना दिसतात. यावेळेला खरं तर अधिवेशनाचा काळ हा सगळा सुरू आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री जर यावेळेला पाहत असतील तर या तमाम विद्यार्थ्यांकडून त्यांना काय आवाहन करावं असं वाटतं? सागरजी. सर, जे सेन्सर पद्धतीने मुलांची शारीरिक चाचणी घेतली जाते ती सेन्सर पद्धतीचे सर्टिफिकेशन असणं खूप गरजेचं आहे. यांचं जे यंत्रणा आहे ही क्लिअर नाहीये. यांच्यावरती एखादी कमिटी बसून यांची चौकशी झाली पाहिजे याची चिप वरती आणि याच्यानंतर दोन्ही साईडनी चिप असलेले यंत्रणा वापरून मुलांची मैदानी चाचणी घेण्यात यावी. धन्यवाद सागर खालकर, तुम्ही आमच्या सोबत यावेळेला जोडला गेलात त्यासाठी. एक अत्यंत गंभीर प्रश्न घेऊन आज हा प्रश्न लोकशाही मराठीनं न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून लावून धरलेला आहे. मात्र यावरती निश्चितच उद्या चर्चा व्हावी, कुठेतरी निर्णय या संदर्भातला घेतला जावा. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडे सरकारचं लक्ष वेधावं यासाठी हा प्रयत्न होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.